मरत आहे. एक पेशांपासून ते चतुष्पादांपर्यंत मज्जातंतूही नसलेल्या जीवांपासून ते अतिविकसित मज्जासंस्था असलेल्या मानवापर्यंत अब्जावधी मानविते जन्मले, मरण पावले. कुणी आपल्या कर्तृत्वाने तर कुणी दातृत्वाने, हो कुणी कर्तृत्वाने तर कुणी दातृत्वाने, कुणी वक्तृत्वाने तर बहुतेक जण कालौघात नाव संबोधनासकट नष्ट झाले. मी मात्र इथे सदुदित प्रवाहित आहे. मला ना जन्म ना मृत्यू. मग मी जन्मा की अजन्मा? पुन्हा प्रश्न. जाऊ द्या, या गहन प्रश्नाचं उत्तर मलाही अजून सापडलेलं नाही. तेच शोधण्यासाठी माझा हा प्रयत्न. अरे, ती उंचावर दिसणारी व्यक्ती कोण? खरंच कोण असावी बरं? शरीर ठेवणीवरून व केश संभारावरून तरी ती एक स्त्री भासते. कोण असावी बरं? ही तर माधवी राजा ययातीची पुत्री. अनादी कालापासून मानवाच्या मनात कावरून ठेवणारे असंख्य प्रश्न हृदयात बाळगलेले. एक प्रश्नोपनिषद घेऊन ध्यानस्थ बसलेले. होय, माधवीच मी. पण असं विचित्र का घडतंय? एकदा घडून गेलेल्या काळाच्या